सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीत ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. शाहिस्तेखानांची नुसती लढाऊ सेनाच 5,00,000 होती. त्याशिवाय नोकर चाकर दास दासी गुलाम बाजारबुणगे यांची तर गणतीच नव्हती. त्याचा जनानखानाही खूप मोठा होता. अनेक बेगमा मुलं नातेवाईक ही संख्या फार मोठी होती. अनेक तोफगाडे ओढण्यासाठी हत्ती उंट बैल असा अफाट पसारा होता. खानाच्या सैन्यात असंख्य पठाण दसबेकी अरबी कझाकी मोगल तर होतेच, पण हिंदुस्थानातील अनेक राजपूत बुंदेले आणि काही मराठेसुद्धा होते. या मराठ्यांमध्ये खुद्द राजेंचे 5 चुलत भाऊ आणि आऊसाहेबांचे भाचेसुद्धा होते. परिस्थितीच तशी होती. जो खानाला सामील होईल त्याचा बचाव व्हायचा. विरोध तर दूर, नुसते तटस्थ राहायचं म्हटलं तरी त्यांचा सर्वनाश ठरलेला होता. त्यामुळे खानाला सामील होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. राजे पन्हाळ्यात अडकले आणि प्रजेची अवस्था अतिशय दयनीय शोचनीय केविलवाणी झाली होती. शाहिस्तेखान भीमा ओलांडून करे पठारावर सुप्याला आला. सुपे काबीज करून तो बारामतीला आला आणि त्याला खबर मिळाली शिवाजीराजे पन्हाळगडावर सिद्धीच्या वेढ्यात अडकून पडले आहेत. तो अगोदरच कासवगतीने चालला होता. त्यात या खबरीने त्याची चाल आणखी मंद झाली. असं वाटलं तरी त्याची ती एक चाल होती. त्याचे सैन्य सर्वत्र धुमाकूळ घालत विध्वंस करत गावेच्या गावे लुटत चालली होती. जनता त्याच्या भीतीने गावं सोडून आधीच डोंगरदऱ्यात निघून गेले होते. यावेळी जिजाऊसाहेब राजगडावर होत्या. त्या दुहेरी पेचाने अस्वस्थ झाल्या होत्या. विशेषतः राजांची झालेली कोंडी त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांच्याशी संपर्क करणेही अवघड झाले होते. तरीही त्या खंबीरपणे मुकाबला करीत होत्या. यावेळी नेताजी तिकडे आदिलशाहीत धुमाकूळ घालत होते. पण नेताजींनी राजेंच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असं त्यांना वाटत होतं. आईसाहेब स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी गडावरून 3,000 फौज खानावर सोडली. खरं म्हणजे त्याला काहीच अर्थ नव्हता. 1,50,000 फौजेवर 3,00,000 फौज काय प्रतिकार करणार होती? आऊसाहेबांना एवढंच दाखवून द्यायचं होतं की मराठे गप्प बसले नाहीत, सावध आहेत. ते कुठेही दणका देऊ शकतात. राजे जरी कोंडले गेले असले तरी त्यांची सेना घाबरलेली नाही. मराठ्यांच्या लहान लहान तुकड्या अचानक डोंगरदऱ्यातून खानाच्या सैन्यावर तुटून पडत प्रखर मारा करून निघून जात. अखेर शाहिस्तेखान पुण्यात पोचला आणि लाल महालाचा ताबा घेतला. राजे पन्हाळगडावर अत्यंत बेचैन झाले होते. कशाबशा आलेल्या खबरातून बाहेरची स्थिती कळत होती. ते आणखी अस्वस्थ होत होते. कधीकधी राजांना वाटायचं आपण पन्हाळ्यात अडकलो ही चूकच झाली. सिद्धी वेढा एवढा कडक करेल आणि इतके दिवस चालेल असं वाटलं नव्हतं. त्याला कशा रीतीने दूर करावं हेच कळत नव्हतं. तिकडे शाहिस्तेखान लाल महाल बळकावून बसला होता. त्याला इकडचा सगळा मुलूक जिंकायचा होता. आदिलशहाचा इरादा तोच होता. मोगल आणि आदिलशहात जरी वैरत्व वाचलं तरी मकसद एकच होता. त्यामुळे दोघे एकत्र येऊ शकत होते. तसे झाले तर स्वराज्य जिंकायला त्यांना कितीसा वेळ लागणार होता. सध्याची स्वराज्याची परिस्थिती एवढ्या बलाढ्य शत्रूंशी झुंज देण्यासारखी नव्हती. अर्धी अधिक फौज नेताजींकडे होती. राजांची सुटका व्हावी म्हणून नेताजी आदिलशाहीवर धडका देत होते. उद्देश हा की सिद्धीनं वेढा उठवून आपल्या मागे यावं म्हणजे राजेंना कोंडीतून बाहेर पडता येईल. पण सिद्धी नेताजींना अजिबात जुमानत नव्हता, लक्ष देत नव्हता आणि नेताजींचा आदिलशाहीवर म्हणावा तेवढा प्रभाव पडत नव्हता. काहीच उपाय सुचत नव्हते. नेताजी हतबल झाले होते. त्यांचाही निरुपाय झाला होता. राजे गडावर अस्वस्थपणे फेऱ्या मारीत होते. मस्तकात विचारांचं वादळ उठलं होतं. सहकाऱ्यांशी वारंवार मसलती चर्चा करीत होते.
चर्चेत बाजीप्रभू, फुलाजी, गडकरी, शिवाकाशीत होते. काय करावं म्हणजे गडाबाहेर पडता येईल? बाजी म्हणाले, महाराज, सिद्धीशी तह केला तर? राजे म्हणाले, बाजी, तो इतके दिवस घट्ट वेढा आवळून एवढ्यासाठीच बसलाय की आम्हाला कैद करून विजापुरी न्यावं. तो तहाला तयार होईल असं वाटत नाही. शिवाकाशी हिम्मत करून म्हणाला, महाराज, आपण त्याच्याशी बोलणी करायला काय हरकत आहे? मी जाईन बोलणी करायला, बघू, अजून वेळ गेलेली नाही, असं म्हणून राजे उठून अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागले. राजेंची अस्वस्थता, तगमग पाहून शिवाचा जीव तळमळायचा. त्याला वाटायचं, या क्षणी आपण राजांच्यासाठी काहीच करू शकत नाही. हीच तर वेळ आहे राजेंसाठी बलिदान द्यायची. राजे सुखरूप निसटण्यासाठी आपला देह कामी यावा. जावं का सिद्धीवर चालून? पण त्याच्या फौजेपुढे आपली क्षणात चटणी तर होईलच, फायदा मात्र काहीच होणार नाही. उलट राजेंना मनस्ताप मात्र होईल. मग काय करावं? काहीच उपाय दिसत नाही. काय करू, काय करू? अशा प्रकारे शिवा मनातल्या मनात आक्रोश करीत असे. आपली ही स्थिती तर राजांची अवस्था काय होत असेल? शिवा काशीचा आक्रोश मनात चालला होता. या स्वराज्याला राजेंची गरज आहे. जनतेच्या हितासाठी राजे हवे आहेत. त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. काय करावं, काय करावं? नेताजी पालकरांनी आपल्या परीने राजांना सोडवायचे भरपूर प्रयत्न केले, पण अपयशच आले. हतबल होऊन अतिशय निराश मनाने ते राजगडावर आले. स्वराज्य तर संकटात सापडलं होतंच, पण स्वराज्याचा पोशिंदा आत अडकला होता. नेताजींनी जीवाची बाजी लावून प्रयत्नांची शर्थ केली. विजापूरवर हल्ले चढवले, पण राजांच्या सुटकेसाठी अजिबात उपयोग झाला नाही त्याचा. आता आईसाहेबांचा सल्ला घेऊन पुढील धोरण ठरवावं या विचाराने ते गडावर आले. आईसाहेबांना मुजरा करून उभे राहिले. आईसाहेब त्यावेळी अतिशय संतापल्या होत्या. त्यांना बसायलाही सांगितलं नाही. आईसाहेब कडाडल्या, वा नेताजी, तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडलाय आणि तुम्ही तिकडे दूर लढाया करीत बसलात. नेताजींनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द तोंडातच घुटमळले. आईसाहेबांचा दाह त्यांना सोसवत नव्हता. त्या विजेसारख्या कडाडल्या. म्हणाल्या, राजेंना सोडवण्याची हिंमत तुमच्यात किंवा एकाही मर्द मराठ्यात नसेल तर आम्हीच राजेंची मुक्तता करून आणतो. पुत्र अडकला त्याचे आम्हाला दुःख नाही, पण त्याच्या रूपाने स्वराज्याचा गळाच अडकला असताना तुम्हा कोणालाच हिंमत नाही, तर आम्ही स्वतः जातीने जातो. आईसाहेबांचा भडीमार असह्य झाला. त्या म्हणत होत्या त्यात काही चूक नव्हती. केवढ्या प्रयत्नाने हिकमतीने स्वराज्य उभं राहिलं होतं आणि आता स्वराज्याचा हा डोलारा कोसळण्याची वेळ आली होती. नेताजी खजील झाले. एक बाई माणूस एवढी हिंमत करू शकते आणि आपण पुरुष असून त्यांना जाऊ द्यायचं? मग आपल्या जगण्याला काय अर्थ? त्यांनी चटकन उठून आईसाहेबांचे पाय धरले. अजिजीने विनवणी करत म्हणाले, आईसाहेब, आईसाहेब, अजून हा नेताजी जिवंत आहे. आईसाहेब, आपला सल्ला घेण्यासाठी आलो होतो. इतक्या लांबून अजून घोड्याला दाणा पाणी पाजलं नाही. असो, परत निघतो. त्या सिद्ध्याला हिसका दाखवतोच, असं म्हणून मुजरा करून तडक नेताजी बाहेर पडले. नेताजींनी ठरवलं, आता काही झालं तरी राजांची सुटका करायचीच. त्यांनी सिद्दी हिलालच्या मदतीनं जोहरच्या फौजेवर बाहेरून हल्ले चढवले. सिद्धीची फौज अजिबात दाद देत नव्हती. नेताजींचं बळ अपुरं पडलं. त्यांचे सारे प्रयत्न विफल झाले. नेताजींचे प्रयत्न बेकार झालेले पाहून राजेही निराश झाले. रेव्हिंग्टनने गडांवर तोफाचा मारा सुरू केला, पण गडावर परिणाम होत नव्हता ही एक जमेची बाजू होती. नेताजींचा पहिला हल्ला झाल्यावर त्यांनी दुसरा कडाडून हल्ला चढवला. सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा वाहवा यांनी जोरदार कत्तल सुरू केली, पण दुर्दैवाने सिद्दी वाहवाला जखमी अवस्थेत जोहारच्या सैनिकांनी कैद केले आणि नेताजींना माघारी घ्यावी लागली.
राजेंना या घटना समजत होत्या. नेताजींची कोशिश कामी येणार नाही हे लक्षात आलं. बाहेरून कुठलीही मदत मिळणं अशक्य आहे. आता जे करायचं ते आपल्या बळावरच करावं लागणार होतं. पण मार्ग दिसत नव्हता. एकतर सिद्दी जोहरला शरण जाऊन आदिलशहाच्या कैदेत खितपत पडणं किंवा पंचहजारी सरदार म्हणून त्याच्यासाठी लढत राहणं एवढा एकच मार्ग शिल्लक होता. स्वराज्याचं केवळ कोवळं रोपटं कोमेजून जाण्याची वेळ आली होती. या कोवळ्या रोपट्यावरच्या मानगुटीवर 2-2 शाह्यांचे बडे बडे सरदार बसले होते. स्वराज्याचा गळा त्यांच्या तलवारीच्या पात्यावर होता. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत राजे प्रयत्नांची शिकस्त करणार होते. गडावरील वातावरण अतिशय चिंताग्रस्त झालं होतं. अक्षरशः मरणकळा पसरली होती. गड गेला असता तरी काही वाटलं नसतं, पण स्वराज्याचा संस्थापकच अडकला याचं दुःख प्रत्येकाला वाटत होतं. गडावरील प्रत्येक व्यक्ती राजांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार होते. त्या प्रत्येकानं घरादारावर केव्हाच तुळशीपत्र ठेवलं होतं. आता जगायचं ते राजांसाठी आणि मरायचं तेही राजांसाठी, एवढं एकच ध्येय उरलं होतं. शिवा काशीचेही विचार वेगळे नव्हते. काही दिवसांपासून तोही वेगवेगळ्या युक्त्या शोधत होता. राजांना गडाबाहेर कसं सुखरूप काढावं याचा हर प्रकारे विचार करत होता. जवळ असूनही घरदार, बायको, मुलगा या साऱ्यांचा विसर पडला होता. तुकोबांच्या म्हणण्यानुसार होईल तैसे बळ, फजित करावे ते खेळ. आणि तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दोणी. रणांगणात आपले बलिदान करायला शिवासहित गडावरचे सर्व सज्ज झाले होते. राजे नक्कीच काहीतरी मार्ग काढतील हाच दृढ विश्वास प्रत्येकाला होता. शिवाचा तर तसा ठाम विश्वास होता. मंडळी, आता आपण बघूया पुढच्या भागामध्ये की कसे काय शिवाजीराजे त्या सिद्दी जोहरच्या वेढ्याला पार करतायत आणि बाहेर येत आहेत. तर मीनाक्षीताईंचे मनापासून आभार मानते, इतकी सुंदर लेख मला वाचण्यासाठी मला दिल्याबद्दल, आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. उद्या पुढच्या भागासह भेटूया. नमस्कार.